तर नमस्कार बंधू, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर बंधू, आज आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय आणलाय। जसं की भरपूर जण कायम या विषयावर प्रश्न करतात की प्रॉपर आम्हाला पी सी सारखी एडिटिंग मोबाईलमध्ये येऊ शकते काय, किंवा आम्ही पी सी सारखी एडिटिंग मोबाईलमध्ये करू शकतोय काय, अशा प्रकारचे भरपूर प्रश्न येतात। तर बंधू, आजचा जो काय व्हिडिओ आहे दोघांसाठी आहे, खास करून जे मोबाईलमध्ये एडिटिंग करतात ज्यांच्याकडे अजून पी सी अवेलेबल नाही आहे, तर त्यांची एकदम 10 पटीने तुमची जी काय एडिटिंग आहे तर ती सुधारणार आहे। आणि जे पी सीवर करतात प्रॉपर, तर त्यांनाही प्रॉपर आपला जो काही व्हिडिओ आहे तर तो फायदेशीर ठरणार आहे। ओके, काळजी करू नका, आजचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, सगळ्या सविस्तर गोष्टी तुम्हाला कळतील आणि मी बेसिक त्याला सगळ्या गोष्टी सांगतो। आजचा जो काय पार्ट आहे एक आहे, अजून भरपूर पार्ट्स येतील। जर तुम्ही या व्हिडिओला ढीक प्रेम दिला तर अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज भरपूर मी आणत जाईन, एवढं लक्षात ठेवा। तर भावनो, एकूण मी तुमच्यासमोर 5 पॉईंट्स मानल्यात, तर त्यातला चौथा आणि पाचवा भरपूर इम्पॉर्टंट पॉईंट आहे। तर नक्कीच आपण पॉईंट पहिल्यापासून सुरुवात करूयात। तर फायनली आता आपण सुरुवात करतोय पॉईंट नंबर 1। पॉईंट नंबर 1 आहे आपला कलर। जसं की आपण डिझाईन करायला गेलो तर भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय तो म्हणजे कलर। कलर थिअरी ज्यांना माहीत असेल प्रॉपर, तर त्यांना डिझाईन करणं काय अवघड जात नाही। खास करून यावर मी भरपूर मोठ्या प्रकारे काम करावले। मी जे काय ॲनिमेशन म्हणजे प्रॉपर्ली ते चार्ट बीट आहे कलर थिअरीचं, तर ते तयार केल्यात, त्यावर आता ट्युटोरियल फक्त करायचं बाकी आहे। तर कलर थिअरीवर जर तुम्हाला ट्युटोरियल पाहिजे का नको नक्कीच कमेंट करून सांगा मला, लवकरात लवकर ते आणीन मी। तर कलर आता मी का म्हणलो, जसं की प्रत्येक कलर काय ना काहीतरी प्रॉपर इन्फॉर्मेशन देत असतोय। जसं की आता आपण हॉटेल सेक्शन, हॉटेल लाईनला जर गेलो तर तिथं जास्तीत जास्त करून 2 कलर भरपूर जास्त वापरलेले आहेत। त्यातला एक तर सर्वात जास्त वापरला जातो, पण 2 मी घेतो। कोणकोणतं? लाल आणि पिवळा। तर सगळ्यात जास्त प्रायोरिटी ही लालला दिली जाते। लालला का दिली जाते? कारण का लाल हा प्रॉपर खाण्याचं प्रतीक आहे, भूक लागण्याचं प्रतीक आहे। जेणेकरून तुम्ही रस्त्यावरून जात असाल आणि एक प्रकारे एकदम 100 मीटर 200 मीटर आधी अंतरावर असाल तर भरपूर चांगल्या प्रकारे लाल थीममध्ये बोर्ड लावला असतात। जसं की एक तर लाल बॅकग्राऊंड असेल, त्यावर व्हाईट टेक्स्टिंग असेल किंवा पिवळी टेक्स्टिंग असेल, किंवा हॉटेलचा एक मोठाच्या मोठा प्रॉपर स्टँडिंग बोर्ड लावलेला असतोय, तर त्यावरही आपल्याला कळते की बाबा इथं हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या ठिकाणी मग आपलं अटेन्शन जाते। हे झालं हॉटेल्स रिलेटेड प्रॉपर। जर तुम्ही आता एक प्रकारे आयुर्वेदिक किंवा नॅचरल प्रोडक्ट्स जर बघित असाल तर त्याची ब्रँडिंग किंवा मार्केटिंग जर बघितलं असाल तर जास्तीत जास्त करून हिरवा कलर वापरला जातोय। का हिरवा कलर वापरला जातोय? कारण का ते त्याचं प्रतीक आहे, नॅचरल थीम, नॅचरल गोष्टी दर्शवण्याचं ते हिरवा प्रतीक आहे। जसं की हॉस्पिटल लेवलला जर तुम्ही गेला म्हणजेच मेडिकल लेवलला, तर प्रॉपर जरा निळा कलर वापरला जातो, ज्या शांतीचं त्या थीममध्ये प्रतीक आहे। त्यानंतर जर तुम्ही रिचनेस दाखवायचं असेल, एकदम टॉपलीरित्या एकदम वेल्थी म्हणजे श्रीमंती दाखवायची असेल, तर तुम्हाला पर्पल कलर जास्तीत जास्त करून दाखवला जातोय। आणि भरपूर अशा प्रकारचं कलर्स आहेत जे वेगवेगळ्या गोष्टी दर्शवतात। तर यावर 100% ट्युटोरियल येईल, काळजी करू नका, मी त्यावर काम करत आहे। ओके, 100% ट्युटोरियल पाहिजे का नको कलर थिअरीवर नक्कीच मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे सॅम्पलिंग ऑन कलर। कलर सेक्शनच आहे पण जरा नेक्स्ट लेवल। आता कलर सेक्शनची नेक्स्ट लेवल म्हणजे काय? आतापर्यंत आपण बघितलं प्रॉपर कलरचं महत्त्व काय आहे, कलर प्रॉपर कशा प्रकारे दर्शवले जातात। पण दुसरा मुद्दा काय आहे की प्रॉपर आपल्याकडे जो एलिमेंट आला आहे, फॉर एक्झाम्पल आता आपण बर्थडे बॅनर एडिटिंगला जर बघायला गेलं तर प्रॉपर लई डिझायनर असे आहेत जे पिक्स आलेला असतात ऑलरेडी। जसं की फॉर एक्झाम्पल कोणताही पिक्स असो, तर त्यांचे जे काही शर्ट आहेत, त्यांचे जे काही प्रॉपर्ली त्या संपूर्ण शर्टवरची किंवा संपूर्ण इमेजवरची जी काही कलर सेक्शनमधली डिटेल्स आहेत, तर तीच उचलून प्रॉपर त्याच्या पाठीमागचं जे काही बॅकग्राऊंड आहे तर ते तयार करतात। म्हणजेच जी काही गोष्ट आपल्याला दिसत्या पुढं, तर त्यावरचं सॅम्पलिंग उचलून आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे तर ते तयार केलं जाते। ही एक नेक्स्ट लेवल गोष्ट आहे आणि ही पण तुम्ही यूज करत चला, जेणेकरून तुमची डिझाईन ही नेक्स्ट लेवलला जाईल। ओके, आपण हे सॅम्पलिंग आपल्या पिक्सल लॅबमधनंही घेऊ शकतो। फोटोशॉपमध्ये तर काय सोपंच आहे, प्रॉपर सेक्शन आपण घेऊ शकतोय। कमीत कमी 5 सॅम्पल काढायचं आपल्या संपूर्ण इमेजवरचं। जसं की 3 सोपं जातात, 3 काढलं तरी चालेल, पण एकदम डीप आणि डिटेल्समध्ये जर तुम्हाला स्टडी करायचं असेल किंवा तसा टोन चेंज करायचा असेल, किंवा जी गोष्ट आहे आपली एलिमेंट आपण घेतल्या, बॅनर सेक्शन घेतले, तर त्याला प्रॉपर ओव्हरऑल आपले इमेज आणि बॅकग्राऊंडची जर मॅचिंग पाहिजे असेल एकदम टॉप येतात, तर 5 तुम्ही कलर सेपरेशन काढणं गरजेचं आहे। यावरही ट्युटोरियल येईल। मी म्हटलो मगाशी की कलर थिअरीवर आपलं काम चालू आहे, नक्कीच त्यावर ट्युटोरियल पाहिजे का नको कमेंट करून नक्कीच कळवा। पॉईंट 1 कलर सेक्शन झाला, पॉईंट 2 प्रॉपर कलर सॅम्पलिंग झालं। ओके, भरपूर इम्पॉर्टंट गोष्ट आहे, नक्कीच लक्षात ठेवा। तिसरी गोष्ट सगळ्यात मेन इम्पॉर्टंट रोल प्ले करते, तर ती म्हणजे आहे प्रॉपर कॉन्टेक्स्ट। आता कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? जसं की कोणतीही डिझाईन घ्या प्रॉपर। आता मी एक परवाच डिझाईन केली ती, चांगल्या प्रकारची क्रिएटिव्ह डिझाईन होती बर्थडे सेक्शनमध्ये, पण त्यात काही गोष्टी एक्स्ट्रा नुसता वाढवल्यावर प्रॉपर जी काय आपली डिझाईन असते तर ती नेक्स्ट लेवलला दिसते। म्हणजे काय? एक प्रकारे जे काही एलिमेंट्स असतात, PNG एलिमेंट्स, इमेज, आयकॉन्स, ह्या ज्या काही बारीक सारी गोष्टी असतात ना, ह्या जर तुम्ही वाढवला त्यात प्रॉपर, एवढं ॲक्टिव्ह केलं नव्हतं सोडा, पण
जेवढं मी ते लावलं, जसं की तुम्हाला पुढे डिझाईन दिसाल्या एकदम टॉप क्लास नेक्स्ट लेवलला ती गोष्ट दिसत्या. ओके, त्या गोष्टींमुळे फक्त. ओके, त्यामुळे ह्या पण गोष्टी तुम्ही वापरायला चालू करा. प्रॉपर काय कॉन्टेक्स्ट सेक्शन म्हणजे एक प्रकारे एलिमेंट सेक्शन. ओके, जसं की आता आपल्या शुभेच्छा झाल्यानंतर खाली आपण रेश मारतोय, किंवा आपलं लग्नपत्रिका याच्यात आपण प्रॉपर जसं की ट्रॅडिशनल थीमच्या एलिमेंट्स किंवा तुम्ही म्हणू शकता की डिझाईन वापरतोय. ओके, अशा गोष्टी ह्या भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करतात जरा आपल्या डिझाईनला नेक्स्ट लेवलला न्यायला. ही तिसरी गोष्ट मी लक्षात ठेवा, की मी मगाशी सांगितलेलं की सगळ्यात इम्पॉर्टंट चौथा आणि पाचवा पॉईंट आहे, लक्ष द्या. चौथी गोष्ट म्हणजे काय, प्रॉपर की आपली डिझाईन ही सोप्या पद्धतीनं करायची. लय जण काय करतात प्रॉपर की जसं की वेगळ्या प्रकारचे करायला जातात आणि एकदम भरपूर काही एलिमेंट्स टाकून डिझाईन एकदम बाद करून टाकतात. जसं की आता मी परवाच रिडिझाईन केली ती मोठी ग्राफिक्स यांची. प्रॉपर आपण ते म्हणजे चॅलेंज घेतलेलं सोडा, तर त्या टीममध्ये रिडिझाईन केली ती. तर ती डिझाईन तुम्ही बघितला तर एकदम सिम्पल बट स्वीट आहे. ओके, या टीममध्ये डिझाईन करायची आणि ती एकदम फास्ट केली ती आणि एकदम लवकरात लवकर केली ती. अशा थीममध्ये डिझाईन करायला तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून जे काय पुढचं पब्लिक आहे, जे काय आपलं ऑडियन्स आहे, तर ते आपलं जे काय डिझाईनचं अटेन्शन आहे तर त्यांच्यावर पडेल आणि प्रॉपरली ते ॲक्टिव्ह होतील आणि मग आपल्याला फॉलो करायला बघतील. एवढ्या लेवलला विचार करायचा. जसं की आपला सण होळी आला, फॉर एक्झाम्पल सण होळी आला आणि तुम्ही जर होळीची डिझाईन जर होळीच्या दिवशी टाकला तर ती चालणार नाही. होळीच्या 2 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी टाकला, भले ती कशी डिझाईन असू दे, पण ती 100% त्याला जास्त लाईक जाण्याची शक्यता असते तुलनेत होळीच्या दिवशी टाकलेल्या डिझाईनच्या. ओके, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. काय, प्रॉपर सिम्पल बट स्वीट करायची. चांगल्या प्रकारे फॉन्ट्स यूज करा, जसं की कॅलिग्राफी फॉन्ट जिथं पाहिजे तिथंच कॅलिग्राफी फॉन्ट पाहिजे. टायटल सेक्शनला बॉडी टेक्स्टला सिम्पल जसं की हिंद आहे, पॉपिन्स आहे, भरपूर असं वेगवेगळं फॉन्ट्स आहेत जेणेकरून ते तुम्ही वापरून अजून नेक्स्ट लेवलला आपली डिझाईन जी आहे तर ती नेऊ शकता. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सगळ्यात मेन 2-3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, कलर सेक्शन, फॉन्ट सेक्शन आणि सिम्पल. मग जे काय आपलं डायलॉग्स असेल तर ते तुमच्या पद्धतीनं प्रॉपर टाकायचं. तर कंटेंट कसा ओळखायचा, कंटेंट सुचत नाही, यावरही ऑलरेडी मी ट्युटोरियल केलं आहे. नक्कीच ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन बघा. तुम्हाला इथं पुढं त्याचं थंबनेल दाखवल्याची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. ओके, हा व्हिडिओ झाल्यानंतर जाऊन नक्कीच बघा. तर हा चौथा पॉईंट भरपूर इम्पॉर्टंट चांगल्या प्रकारे आपण सांगितला. त्यानंतर आता येतोय पाचवा पॉईंट. पाचवा पॉईंट पण भरपूर इम्पॉर्टंट आहे. मी म्हणाल तुम्हाला पॉईंट ऑफ इंटरेस्ट. पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, प्रॉपर फोकल पॉईंट आपला कोणता आहे. आपण प्रॉपरलीच्या बघायला गेलं तर संपूर्ण चांगल्या प्रकारे आपण बॅनर केला आहे, पण त्यात जे काही एलिमेंट्स असतील किंवा त्यात जी काही वापरणारी इमेज असेल ही एकदम खराब वापरली. म्हणजेच एक प्रकारे आपण बड्डे सेक्शन असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो, ब्रँडिंग रिलेटेड, मार्केटिंग रिलेटेड, चांगल्या प्रकारे टेक्स्टिंग केलं, चांगला कलर यूज केला, चांगलं बॅकग्राऊंड घेतलं, साईज पण परफेक्ट घेतल्या, टेक्स्टची साईज पण परफेक्ट आहे, एलिमेंट्स वापरल्यात, पण त्याला जी काय रिप्रेझेंट करणारी जी काही इमेज आहे जर ती आपण बाद घेतलेली असली तर संपूर्ण आपला बॅनर खराब होऊन जातो. पहिल्यांदा जो काय आपला फोकल पॉईंट आहे ह्यो ठरवायचा असतो, जेणेकरून पब्लिक आलेल्या प्रॉपर त्यावर पहिल्यांदा बघाल. ओके, त्यानंतर मग दुसरीकडं तुम्ही कुठेही त्यांचं अटेन्शन ग्रीप करू शकता. ओके, पहिल्यांदा आलेल्या इमेजकडे अट्रॅक्शन जाते, मग त्यानंतर मग त्या इमेज रिलेटेड कोणकोणत्या माहिती दिल्यात, कोणकोणती गोष्ट आहे किंवा कशा रिलेटेड हा बॅनर आहे, या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्या एकूण 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ह्याच्यावर जर अजून डीप व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही नक्कीच कमेंट करा आणि पार्ट सेकंड येईल, त्यातही अजून डीपमध्ये गोष्टी सांगितल्या जातील. या 5 गोष्टी तुम्हाला आवडल्या आणि पटल्या असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि याशी रिलेटेड काही माहिती विचारायची असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असेल, की कोणताही मुद्दा तुम्हाला जर नीट सविस्तर कळला नसेल म्हणजे काय तर नक्कीच मला कमेंट करा, मी सविस्तर तुम्हाला रिप्लाय देईन. तर अशा प्रकारच्या व्हिडिओला जर डीप प्रेम दिला तर नक्कीच पार्ट सेकंड, पार्ट थर्ड असं भरपूर आपण व्हिडिओ आणूयात आणि तुम्ही त्याला डीप प्रेम द्यायला. जर कोण चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. बाकी भेटा लवकरचं पण एकदम चांगला आहे विषय नाद व्हिडिओमध्ये. तर काही टेक केअर, लॉयल, डीप प्रेम. धन्यवाद.